नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6 इंग्लिश याचे युनिट 1 आणि युनिट 2 चे क्वेश्चन आन्सर पाहिले होते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिट 3 त्यातील 3.1 द वर्ल्ड ऑफ जिओमेट्रीचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. ओके, चला तर मग वेळ न घालवता आपण क्वेश्चन आन्सरला सुरुवात करूया. Warm up. 1. Look at the Warli painting and identify various shapes. या ठिकाणी आपल्याला या पेंटिंग मध्ये कुठले कुठले शेप्स आहेत ते लिहायचे आहेत. ओके, तर मी या ठिकाणी लिहिते सर्कल, त्यानंतर आहे ट्रायंगल, ट्रायंगल, त्यानंतर स्क्वेअर, त्यानंतर स्ट्रेट लाईन, STRAIGST, स्ट्रेट लाईन, LINE. त्यानंतर कर्व लाईन, CURVED, LINE. ओके, त्यानंतर पहा सी, गेस अँड राईट मिनिंग ऑफ गिवन वर्ड अँड राईट इट. या ठिकाणी पेंटा 5, ओके, हेक्सा 6, त्यानंतर ऑक्टा 8, नोना 9, हेप्टा 7, डेका 10. ओके, त्यानंतर पहा डी, थिंक अँड राईट द आन्सर. व्हॉट इज द पोयम अबाउट. पहा आता या ठिकाणी उत्तर लिहिण्यासाठी जागा पुरेशी नाहीये, म्हणून मी व्हाईट पेजचा वापर करते. ओके, पहा द पोयम इज अबाउट, द पोयम POEM is about ABOUT geometry and geometrical shapes. Geometry GEOMETRY, geometry and geometric shapes, geometrical shapes, TRICAL, geometrical shapes, SHAPES. ओके, पहा परत एकदा मी वाचून दाखवते. द पोयम इज अबाउट जॉमेट्री अँड जॉमेट्रिकल शेप्स. त्यानंतर पहा क्वेश्चन सेकंड, राईट नेम्स ऑफ 2 geometrical shapes mentioned in the poem. या ठिकाणी पहा एक येईल ट्रायंगल TRIANGLE, ट्रायंगल, आणि 2 स्क्वेअर, SQUARE, स्क्वेअर. ओके, क्वेश्चन 3, राईट द समरी ऑफ द पोयम. ओके, या ठिकाणी लिहिते मी क्वेश्चन 3. द पोयम टेल्स, द पोयम POEM, पोयम tells how different, how DIFFERENT
how different geometrical 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 shapes are formed by adding line ADDING adding line one by one. Okay, it begins with an angle ANGLE. Okay, then forms a triangle. Square, pentagon, hexagon, and other polygens. The poem explains geometry in a simple and interesting way. Geometry in a simple and interesting way. ओके, पहा क्वेश्चन 3 चा आपण आन्सर या ठिकाणी पाहिलेला आहे. ते मी परत एकदा वाचून दाखवते. द पोयम टेल्स हाऊ डिफरंट geometrical shapes are formed by adding line one by one. It begins with an angle, then form a triangle, square, pentagon, hexagon, and other polygon. The poem explains geometry in a simple and interesting way. हे डी मधल्या तिसऱ्या क्वेश्चनची समरी आहे. ओके, ई complete the sentence given below. 1. When two lines come together, they form an angle. ANGLE angle. Okay. Question second. 3 lines join together to form a triangle. TRIANGLE. Okay. Question 3. The shape having 5 sides is called pentagon. Okay. Answer. Question 4. The poetess wrote this poem on geometry. GEOMETRY. Okay, geometry. F. Pick out the pair of rhyming words
फ्रॉम द पोएम अँड राईट देम. ओके, या ठिकाणी लाईन, माईन, त्यानंतर डाईन, लाईन, डाईन, लाईन, ग्रो, वन, according to poem. Okay, share, square, share, square, नंतर born, nonagon, born, पहा या ठिकाणी मी 5 रायमिंग वर्डच्या जोड्या लिहिलेल्या आहेत आणि जी 6वी जोडी आहे ती तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायची आहे. ओके, एच, आयडेंटिफाय अँड राईट द एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन फ्रॉम द पोयम. तर या ठिकाणी पहा ॲलिट्रेशन लिहायचे आहे. तर फर्स्ट येईल परफेक्टली फाईन, perfectly, PERFECTLY, perfectly fine. त्यानंतर form a triangle, form a triangle, TRIANGLE. ओके, त्यानंतर स्क्वेअर वॉच, स्क्वेअर वॉच, त्यानंतर मोर लाईन्स, मोर लाईन, लास्ट शेप्स अँड सॅमेट्री, shapes and symmetry. ओके, त्यानंतर I fill in the following information on Indian poets. या ठिकाणी नेम दिलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी ड्युरेशन दिलेलं आहे. नंतरच्या बॉक्समध्ये लिटररी वर्क्स दिलेले आहे. त्यानंतर रिमार्केबल वर्क या ठिकाणी दिलेला आहे. तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल दिलेले आहे पहा दिलीप चित्रे, त्यानंतर रवींद्रनाथ टागोर. तर ड्युरेशन 1861 to 1941. ओके, त्यानंतर लिटररी वर्क गीतांजली, गीतांजली, गीतांजली. ओके, रिमार्केबल वर्क फर्स्ट एशियन नोबेल प्राइज विनर, फर्स्ट FIRST, फर्स्ट एशियन ASIAN, एशियन नोबेल NOBLE, नोबेल प्राइज विनर PRIZE, विनर WINNER. ओके, त्यानंतर पहा सरोजिनी नायडू, ड्युरेशन 1879 1949.
ओके. लिटररी वर्क द गोल्डन थ्रेशोल्ड. द golden threshold. THRESHOLD. Okay. Remarkable work known as night. Of India. ओके. त्यानंतर अरुण कोलटकर 1932 2004. ओके. लिटररी वर्क जेजुरी. ओके. त्यानंतर रिमार्केबल वर्क कॉमनवेल्थ पोएट्री प्राइज विनर. कॉमनवेल्थ पोएट्री प्राइज विनर. WINNER. ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 3.1 द वर्ल्ड ऑफ जॉमेट्री या पोएमचे क्वेश्चन आन्सर पाहिले आहेत. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.